बसा. परमपूज्य श्री माताजी, श्री कावेरीताई आणि गावातल्या बंधू भगिनींना आमचे अनेक अनेक नमस्कार आहेत. आज ह्या अत्यंत आनंदाच्या क्षणी परमपूज्य श्री माताजींच्या स्वागताप्रित्यर्थ श्री कावेरीताई 2 शब्द बोलतील आणि हार अर्पण करतील. परमपूज्य माताजी, त्यांचे शिष्यगण आणि इथे उपस्थित असलेल्या कळव्यांतील व इतर भागांतील बंधू भगिनींनो, आज पहिल्या प्रथम आपल्याकडे ह्या भूमीमध्ये माताजी येऊन जे आपल्याला 2 शब्द सांगणार आहेत, पण ते इथे आल्या त्यांचं पहिल्या प्रथम मी आपल्या सगळ्या लोकांच्या तर्फे, नागरिकांतर्फे, बंधू भगिनींतर्फे स्वागत करते. स्वागताबरोबर विज्ञान आणि शास्त्र ह्याची जोड, तसंच भारतीय संस्कृती, ही भारतीय संस्कृती जी काय जगामध्ये आपण तिला महत्त्वाचं स्थान होतं, पण आपल्याकडचे काही लोक भारतीय संस्कृतीला विसरलेले आहेत. पण संपूर्ण जगामध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन माताजीने घडवलेलं आहे. अशा ह्या परमपूज्य माताजी आपल्याला लाभलेल्या आहेत आणि त्यांनी आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवावं अशी मी त्यांना विनंती करून आपल्या गावातर्फे त्यांचं स्वागत करत आहे.
कळवा गावातल्या आणि आजूबाजूहून आलेल्या सर्व बंधू भगिनींना सहयोग्यांच्या तर्फे अनेक अनेक नमस्कार आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की परमपूज्य श्री माताजी त्या ज्या ज्या ठिकाणी येतात त्यावेळेला त्यांच्याजवळ देण्यासारखी अशी एकच गोष्ट आहे आणि ती मात्र अमूल्य आहे. ती गोष्ट एवढीच आहे मोठी की अनंत प्रकारच्या साधना केल्यानंतर त्या साधनेची परिपूर्णता कशी घ्यायची ही गोष्ट श्री माताजी आपल्याला दाखवत आहेत. समजा आपण एखाद्या कुठल्या ना कुठल्या तरी देवाला किंवा देवीला किंवा गणपतीला नमस्कार करतो, त्याचं पूजन करतो किंवा त्याचं स्तवन करतो, कोणी हवन करतात, अनेक तऱ्हेची साधना लोक करतात. पण त्या साधनेच्या परिणतीला जर काय विशेषता जर असेल आणि ती जर परिणती कशात आहे हे जर ज्याला त्याला प्रत्येकाला जर कळून आलं तरच त्या साधनेला काहीतरी अर्थ राहतो. आपल्याला हे माहिती आहे की आपण ज्या वेळेला परमेश्वराची प्रार्थना म्हणतो किंवा गोष्टी ऐकतो, सर्वसाधारणपणे प्रल्हादाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. हिरण्यकशिपूने ज्या वेळेला त्यांना अनेक तऱ्हेच्या परीक्षांतून काढल्यानंतर त्यांना विचारलं की काय हे लावलेलं आहे नारायण नारायण नारायण, त्या खांबामध्ये तुझा नारायण आहे का? दगडाच्या खांबाकडे हात दाखवून त्यांनी विचारलं. त्यावेळेला म्हणाले हो ह्याच्यातही आहे. आणि त्यांनी त्याच्यावरती गदा मारलेली आहे, तो खांब तोडलेला आहे आणि त्याच्यातनं नारायण आलेले आहेत. ह्या गोष्टीतनं अशा अनेक प्रकारच्या साधनांतून प्रार्थनांतून आपण एक गोष्ट प्रत्येक वेळेला स्वतःला सांगत असतो की परमेश्वर हा निर्गुण आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळ्या ठिकाणी हा पसरलेला आहे. सगळ्यांना हा नेहमी प्रेम देणारा, सुख देणारा, आनंद देणारा आणि शक्तीने परिपूर्ण करणारा असा हा जो परमेश्वर आहे हा प्राप्त केला पाहिजे, हे आपण प्रार्थनांतून प्रत्येक वेळेला म्हणत आलो. हे प्रार्थनेतनं न जाणता म्हणणं आणि जाणून म्हणणं याच्यामध्ये फरक आहे. समर्थांनी त्यांच्या ह्या अनेक प्रकारच्या लिखाणांतून, सर्व संतांनीसुद्धा, तुकाराम महाराजांनीसुद्धा, ज्ञानेश्वरांनीसुद्धा, नामदेवांनीसुद्धा, कबीरांनीसुद्धा सगळ्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. म्हणून जाणून जर साधना केलेली असेल तर त्याला काही ना काहीतरी विशेष स्वरूप प्राप्त होतं. काहीतरी अनुभूतीमध्ये मनुष्य उतरू शकतो, काहीतरी स्थितीला येऊ शकतो. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या अनेक वर्षांच्या साधनांतून, अभ्यासांतून, लिखाणांतून माणसाकरता स्पष्ट करून ठेवलेली गोष्ट आहे. पण हे सुद्धा कोणाकरता लिहिलं? हे सगळं आपल्याकरता लिहिलेलं आहे. आणि ही सगळी जर अनुभूती जर आपल्याला जर घ्यायची असेल तर आयुष्यातल्या ह्या साधनांना परमेश्वराशी कसं जोडायचं आणि साधना करायची हा भाग समजला पाहिजे. आणि तो समजण्याकरता म्हणून श्री माताजींचं कार्य आणि श्री माताजींचं अस्तित्व आणि श्री माताजींची अनुभूती ही वारंवार प्रत्येकाकरता आहे. मला आपल्याला हेच सांगायचं आहे की आपण ह्या पुण्यभूमीवरती जिथे बसलेलो आहोत, ज्या ह्या भूमातेने आपल्याला आधार दिलेला आहे, ज्या ह्या भूमातेने आपल्याला अनेक तऱ्हेचं सुंदर सुंदर अन्न, पाणी, वस्त्र, निवारा अनेक गोष्टी आपल्याला पुरवलेल्या आहेत. आणि ज्या वेळेला परमेश्वराला सुद्धा प्राप्तीची वेळ येते त्यावेळेला हीच भूमाता आपल्याला आशीर्वाद देते, आपल्यातलं जडत्व ओढून घेते. तर आपण ह्या जमिनीवरती बसलेलो आहोत. श्री माताजींच्या कार्यक्रमाचा सगळ्यात जास्त आपल्याला फायदा घ्यायचा आहे.
त्या दृष्टीनं कृपया हात असे ठेवलेले आपल्याला फायदेशीर राहतील. या हातांतून परमेश्वराचं निर्गुण कळव्यातील या सुंदर परिसरात आलेल्या सर्व सत्यशोधकांना आमचा प्रणिपात असो. चार वर्षापूर्वी आपल्या या परिसरात मी आले होते आणि 4 वर्षात इथे इतकी घरं बांधून झाली आहेत की मी कुठे आले होते तेच मला समजत नाही. ही आपली जी प्रगती मानवी जीवनाची जी प्रगती ह्या भौतिक दृष्टीने होत आहे त्या दृष्टीने हे फार उत्तम आहे आणि सगळ्यांसाठी सुखदायी पण आहे. पण ज्या देशांमध्ये सर्वांगीण भौतिक उन्नती झालेली आहे, लोकांना पैशाचं काय करावं ते समजत नाही, त्यांनी आता ड्रग घ्यायला सुरुवात केली आहे. त्यांचं जर आयुष्य बघितलं तर फक्त आज लग्न करायचं, उद्या डिवोर्स करायचा, परवा दुसरं लग्न करायचं किंवा कुठेतरी जाऊन गांजा ओढायचा. मोठे मोठे तिथे काही काही प्राईम मिनिस्टरसुद्धा गांजा ओढतात म्हणे. नाहीतर जाऊन अशा ठिकाणी वेळ घालवायचा जिथे कोणताही शहाणा मनुष्य जाणार नाही. त्यांच्या घरादाराची वाट लागलेली आहे. शहाणपणा नावाला सुद्धा दिसत नाही. पैसे आहेत, सगळा आराम आहे, पण आयुष्य नुसतं त्यांचं ओंधल्यासारखं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, लंडन जिथे मी राहते तिथे एका आठवड्यामध्ये 2 मुलं आईबाप मारून टाकतात. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, मला वाटत नव्हता. म्हटलं असेल संबंध इंग्लंडमध्ये तरी असेल, पण मग पाहिलं आपल्या डोळ्यांनी ही 2 मुलं आईबाप मारून टाकतात. म्हणजे हा प्रकार आहे तरी काय? इतकी सुद्धा माणुसकी नाही की आपल्या मुलांवर प्रेम केलं पाहिजे. बायको नवऱ्याला मारून टाकते, नवरा बायकोला मारून टाकतात. लहान 8 वर्षाची मुलं, 6 वर्षाची मुलं आपल्या आजोबा आणि आजीला मारून टाकतात. हत्या करणं म्हणजे त्यांना काही विशेष वाटतच नाही कोणाशी. कोणी कोणाला आई बहीण वडील काही दिसत नाही. हे असं आंधळं जग मी पूर्वी ऐकलं सुद्धा नव्हतं. असं मी कानावर सुद्धा आलं नव्हतं ह्या आपल्या भारतभूमीत. तिथे गेल्यावर पाहिलं की नरकात उभे होता मी. हे नरक आहे, निव्वळ नरक आहे. हा नरक कसा उभारला आहे? त्याला कारण सगळी अधोगती झालेली आहे. श्रीकृष्णाने स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमच्या डोक्यामध्ये
तुमच्या मेंदूमध्ये चेतनेची मुळं आहेत आणि जेव्हा मानव चेतना त्या मुळांना शोधल्याशिवाय वाहू लागते तेव्हा ती अधोगतीला जाते आणि तेच अक्षरशः झालेलं आहे. कारण त्यांची सगळी उन्नती झाडांनी बाहेर वाढावं तशी आहे आणि मुळातनं काहीही प्राप्त होण्यासारखं नाही. मुळांकडे लक्षच नाही आहे. त्या मुळांच्या बाबतीत असलेलं ज्ञान ह्या आपल्या भारतवर्षात, विशेष करून ह्या महाराष्ट्रात, म्हणूनच ह्याला कदाचित महाराष्ट्र म्हटलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये राहून काही ना काहीतरी एखादा प्रश्न घेऊन भांडण काढतो, आम्ही महाराष्ट्रीयन, आमचं असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे. अहो, तुम्ही महाराष्ट्रीयन किंवा महाराष्ट्रात राहिलेले जे सगळे आहेत, तुमचा वारसा काय आहे ते बघा. हजारो वर्षापासनं या देशामध्ये साधू संतांनी वास केलेला आहे. नाथपंथी मच्छिंद्रनाथ किती हजारो वर्षापूर्वी झाले. मार्कंडेय यांना सर्व आज विश्वात लोक पूजतात. प्रत्येक युगामध्ये हजारो संत ह्या तुमच्या महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्यांचीच पुण्याई आज की सहयोग असा ह्या महाराष्ट्रात पसरत आहे. तेव्हा आपला जो वारसा आहे तो म्हणजे आत्म्याचं ज्ञान, त्याबद्दलची माहिती, आत्म्याला जाणून घेण्याची शक्ती आणि त्याबद्दल जी दिलेली भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृती काही आम्ही बनवलेली नाही. ही अनादी काळापासून चुका करायच्या मग ठीक करायचं, मग चुका करायच्या मग ठीक करायच्या, अशा पद्धतीने आज ह्या स्थितीला आलेली आहे. ह्या संस्कृतीचे लाभ किती आहेत ते आता जेव्हा मी परदेशात गेले आणि तिथल्या अनेक लोकांना जागृती झाली, त्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की एवढी उच्च प्रतीची संस्कृती आम्हाला माहीत का नाही. जिथे आत्मबोध होणे आणि आत्मसाक्षात्कार होणे हेच आयुष्याचं लक्ष्य आहे, ही अशी संस्कृती आम्हाला माहीत सुद्धा नाही आणि त्याबद्दल आम्हाला काही ज्ञान सुद्धा नाही. इतके आम्ही अज्ञानी असून स्वतःला काय घमेंड मारत होतो की आम्ही फार मोठे आहोत आणि आम्ही साऱ्या जगावरती राज्य केलं. जेव्हा ते तुमच्या महाराष्ट्रात येतात जेव्हा ते मुंबईच्या विमानतळावर येतात तेव्हा महाराष्ट्राची माती आपल्या डोक्याला लावून घेतात. ह्या अशा पुण्यभूमीवर आपण बसलेले आहात. म्हणजे काहीतरी पुण्यवानच असाल, पण ती पुण्याई विसरून आपण कोणत्या मार्गाला निघालो ते पाहिलं पाहिजे. सर्व जगातलं सायन्स आणि सर्व जगातलं जेवढं ज्ञान आहे ते संबंध परमेश्वरापासूनच आलेलं आहे. परमेश्वर नाही असं जरी कुणी उद्दामपणाने म्हटलं तरी परमेश्वर हा आहेच आणि ते सिद्ध करण्याचं काम सहजयोगाने होऊ शकतं. परंतु आम्ही त्या मुळाच्या ज्ञानाशी परिचित आहोत आणि त्या ज्ञानाला आम्हाला मिळवून घ्यायचं आहे. हेच आम्हाला साऱ्या जगाला द्यायचं आहे. त्यासाठी सारं जग आमच्या पायावर येईल ही पहिल्यांदा आपल्या मनाची कल्पना केली पाहिजे. ह्या लोकांपासून शिकण्यासारखं काहीही नाही. कारण जे खड्ड्यात पडले फक्त एवढा शिकण्यासारखं आहे. का खड्ड्यात पडले? एखादा मनुष्य जर जाऊन खड्ड्यात पडला तर आपण बघतो की हा पडला कसा. रस्त्याने येताना आम्ही बघितलं 1-2 ॲक्सिडेंट झाले होते तर लगेच लोक आपल्या गाड्या हळूहळू चालवू लागले. म्हणून ह्या लोकांपासून एवढं शिकायचं आहे की हे खड्ड्यात पडलेले लोक आहेत, नरकात गेलेले लोक आहेत.
तेव्हा ह्यांच्या रस्त्यावर आपण जाऊन उपयोगाचं नाही. आता हे परत येत आहेत, पण आपण माघार घेत नाही आणि विचार करत नाही की ह्यांची जी प्रगती झालेली आहे ती इतकी एकांगी आहे की त्याचे दुष्परिणाम बघून त्या लोकांना असं वाटतं ही प्रगती नसती झाली तर बरं झालं असतं. कंटाळा आला त्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक अशा प्रगतीकडे नाही जात, भारतीय संस्कृतीला म्हणतात आम्ही चिकटून आहोत, ते म्हणजे अत्यंत संकुचित दृष्टीचे आणि कोत्या धोरणाचे आहेत. धर्माकडे सुद्धा माणसाची दृष्टी अत्यंत कोती झालेली आहे. त्यामुळे हा परमेश्वर तरी आहे किंवा नाही अशी उद्या तुमची मुलं जर तुम्हाला विचारतील तर तुम्ही त्यांना काय उत्तर देणार? तुम्ही रात्रंदिवस एवढी पायपीट केली देवाकडे, काय तुम्हाला मिळालं? काय मिळालं का तुम्हाला? मोठे तुम्ही गुरु ठेवले होते, त्या गुरूंची एवढी पाद्यपूजा केली, अमुक केलं तमुक केलं, काय मिळालं तुम्हाला? श्री संत तुकारामांनी सांगितलंय, अवघाची संसार सुखाचा करीना. कसे करणार तुम्ही? असं जर कुणी विचारलं तर त्याला काय उत्तर? तसंच जे मोठे मार्क्सवादी फिरतात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही अशी एक वेळ आणणार आहोत की ज्या वेळेला स्टेटचंच किंवा कोणत्याच तऱ्हेचं साम्राज्य राहणार नाही. फक्त माणसाला एवढी अक्कल येऊन जाईल, त्याची एवढी उत्क्रांती होईल की त्याला कोणते पोलीस वगैरे लागणारच नाही. पण मी सगळ्या अशा देशातून फिरून आलेली आहे, तिथे पोलीस जितका जबरदस्त आहे तितका कुठेच नाही. हे होणार कसं असं मार्क्सला जाऊन विचारावं की हे होणार कसं? जे तुम्ही म्हणतात की अशी सुबत्ता येईल आणि लोक स्वतःचं नियंत्रण करतील, त्यांना कुठूनही बाहेरचं नियंत्रण नको, हे होणार कसं? हे जर तुम्ही जाऊन विचारलं तर त्याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही. श्री ज्ञानेश्वरांनी 6वा अध्याय आपल्याला सांगितला आहे आणि त्यात कुंडलिनीबद्दल चर्चा केलेली आहे. पण 6वा अध्याय वाचायचाच नाही असं सांगितल्याबरोबर आपण आकलं बरावा, आता 6वा अध्याय वाचायचा नाही, आपण कशाला वाचायचा? पण हे सांगणारे कोण उपटशुंभ आहेत ते पाहिलं पाहिजे. कारण ह्यांना कुंडलिनीचं जागरण येत नाही म्हणून तुम्हाला सांगतात हे करू नका ते करू नका. फक्त तुम्ही एक गाईचं दान आम्हाला केलं म्हणजे तुम्ही स्वर्गात जाणार, हे स्वतः स्वर्गात जात आहेत की नाही ते बघितलं पाहिजे. धर्माच्या बाबतीत सुद्धा आपण इतक्या विक्षिप्त परिस्थितीत आहोत की आश्चर्य वाटतं की अशा गोष्टींवर आपला विश्वास कसा बसतो. अनेक तऱ्हेचे गैरसमज आपल्याला झालेले आहेत आणि ते आपण मानून तसेच वागत आहोत. त्यामुळे आम्ही एवढं केलं, आता नामस्मरण आम्ही करतोय म्हणजे तोंडामध्ये तंबाखू घालायची आणि विठ्ठल 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 करत जायचं तिथे आणि डोकं फोडून यायचं, म्हणे आमची अन्यमनस्क स्थिती झाली, आमची अशी स्थिती झाली ती झाली. अहो विठ्ठल मिळाला का तुम्हाला? पहिल्यांदा तुम्ही हे सांगा, किती वर्षापासून तुम्ही वाऱ्या करत होते? विठ्ठल मिळाला का? म्हणाला नाही. मग तुम्ही दिंड्या घालीत कशाला गेले? ज्ञानेश्वरांनी दिंड्या घातल्या होत्या का? पहिला प्रश्न हा. मग तुम्हाला दिंड्या घालायला कुणी सांगितलं? ते तिथे बडवे बसलेत त्यांनी की तुम्ही दिंड्या घालत तिथे या. कपाळावर काळं फासून ते लावत नाहीत कधी काळं. आणि मग तुमची झाली अगदी, तुम्ही फार पुण्य केलं. अशा भाबड्या लोकांना अशा वेड्या समजुती देऊन आजपर्यंत ह्या सत्यशोधकांचा अनेक प्रकारे उपमर्द तर झालाच आहे, पण नुकसान झाले आहे. आणि त्या नुकसानाची भरपाई जोपर्यंत आपले डोळे उघडत नाहीत तोपर्यंत कशी होणार? आता जे रामदास स्वामींचं सांगितलं की जाणून घेतलं पाहिजे. जाणणे हा शब्द आलेला आहे ज्ञपासनं. संस्कृतातला ज्ञ म्हणजे ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान म्हणजे
पुस्तकांची घोकमपट्टी करून होत नाही. ज्ञान कशाने होतं? आता तुम्हाला हे ज्ञान आहे की मी आपल्यासमोर बोलत आहे, कारण आपल्या चक्षूंनी आपण बघता. हे कसं कळतं की जी मध्यवर्ती आपली जी मज्जा संस्था आहे, ज्याला नर्वस सिस्टम म्हणतो, त्या संस्थेने आपल्याला कळतंय की आज माताजी बोलतायत, आमच्यासमोर उभ्या आहेत, आम्हाला दिसत आहेत, त्या डोळ्यांनी दिसत आहेत साक्षात. तेव्हा तुम्हाला प्रश्न पडत नाही की माताजी आहेत का कोण आहे. म्हणजे त्या तुमच्या मध्यवर्ती मज्जा संस्थेमध्ये तुम्हाला कळत आहे की माताजी उभ्या आहेत, ही तुमची जाणीव झाली. हे गरम आहे का थंड आहे, इथे शॉक बसतो की नाही, ह्याची जाणीव तुम्हाला जी होती ती काही डोक्यानं होत नाही. नाहीतर म्हणाल की आग म्हणजे थंडी आहे, जाऊन बसावं त्याच्यावर. कोणी म्हटलं हो ही आग थंड झाली, बसाल का तुम्ही? अहो काही नाही, आच लागते ना चांगली. जर ती जाणीव तुम्हाला त्या मध्यवर्ती मज्जा संस्थेवर, ज्याला सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणतात, तुमच्या नसांवरती जाणीव झाली नाही तर ती जाणीव नव्हे, ते ज्ञानही नव्हे. आणि ज्याला वेदामध्ये विद म्हटलेलं आहे की विद झालं पाहिजे, तेही नव्हे. आपल्या बुद्धीच्या चक्करात जे काही आपण ठरवलं आहे, जी काही धारणा केली, ते सत्य नव्हे. उद्या जर तुम्ही म्हणाल की बरं हे कळवा म्हणजे एक स्वर्ग आहे, तर होईल का स्वर्ग? किंवा जर म्हणाल की माताजी ज्या आहेत त्या अमुक तमुक आहेत, तुम्ही मला प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिल्याशिवाय, त्याची जाणीव झाल्याशिवाय जे काही माझ्याबद्दल आपल्याला ज्ञान असेल ते अविद्येचं आहे, ते अज्ञानाचं आहे. पण जाणीव झाल्यावर तेव्हा खरोखर म्हटलं पाहिजे की हा साक्षात्कार म्हणजे समोर साक्षात दिसणं, ही जाणीव आहे. तेव्हा सत्याची जाणीव होणे म्हणजे तुमच्या बोटांना, त्यांच्या अग्रांना जाणीव झाली पाहिजे की आपल्या चारीकडे हे चैतन्य पसरलेलं आहे. बोलाचाच भातानी बोलाची चकडी. कुठे म्हटलं हा परमेश्वर आहे, पण लागले त्याच्या पायावर जायला. परवा भामटा असला, जेलमधून सुटून आला, त्यांनी काहीतरी केसाला फासलं बिसलं आणि 2-4 मंत्र म्हणायला सुरुवात झाली की सगळे लागले त्याच्या पायावर. अशा भोळ्या लोकांना काय म्हणावं? फक्त दुःख वाटतं की अंधारात चाचपडत असताना जर एखादा हाताला साप लागला आणि हा साप म्हणजेच दोरी आहे असं समजलं, तर त्यासाठी इलाज काय केला पाहिजे? कमीत कमी एक लहानसा दिवा लावून दाखवलं पाहिजे की हा साप आहे, वळवळतोय बघा. म्हणजे तो साप ते टाकून देतील. तोच आजचा सहयोग आहे की कसंही करून मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही कुंडलिनीची जागृती एकदा घ्याच. जागृती झाली, दिवा थोडासा जरी पेटला की तुम्ही त्या दिव्यामध्ये बघू शकता की माझ्यामध्ये काय चुकलेलं आहे. तेव्हा तुम्ही आपल्यापासून दूर हटून ते बघता तुमच्यात काय चुकलेलं आहे. आणि ते नुसतं बुद्धीने समजत नाही, जाणीवेने समजतं. तुमच्या बोटावर जाणीव येते, तुमच्या शरीरात जाणीव येते. आणि प्रत्येक मनुष्य सांगू शकतो की ही मला जाणीव झाली. हा खरा अनुग्रह आहे. नाहीतर ते बाबाजी आले, 5 रुपये घेतात आणि अनुग्रह देतात. अहो देवाला काय पैसे बिशे समजतात का? ही दुसरी भोळी समजूत आहे की परमेश्वराला पैसे दिले म्हणजे परमेश्वर तिकडे सीट तुमच्यासाठी स्वर्गामध्ये रोखून ठेवणार आहे. आता खेडेगावात गेलं म्हणजे अतिच असतं. त्यांचे माताजी काही पैसे घेत नाही. बरं किती घेतात मग? 25 पैसे घेतील का? तेव्हा आपली जी बुद्धी इतकी कोती आहे की आपण पैशाने परमेश्वर मिळू शकतो. कारण आपल्याला तर पैसा म्हणजे केवढी शक्तिशालीनी वस्तू आहे. जर कुणाला पैसा दिला तर परमेश्वर काय, परमेश्वराचे वडीलसुद्धा इथे येतील असं आपल्याला वाटतं.
अहो, त्या परमेश्वराला त्या पैशाची काय गरज आहे? ज्यांनी सर्व सृष्टी रचली, ज्यांनी हे सगळं इतकं सुंदर विश्व रचलेलं आहे, त्याला तुमच्या पैशाची का गरज आहे? आणि अशा रीतीने ही दुसरी बाजू, जिथे अगदी साध्या स्वभावाची मंडळी, साधक, परमेश्वराला खरोखर हृदयापासनं टाहो फोडून हाक मारणारी मंडळीसुद्धा ह्या अशा दुष्ट आणि वाईट अगुरूंच्या नादी लागतात. मी 1970 सालातच एक 16 राक्षसांची आणि राक्षसिणींची नावं सांगितली होती की ह्या आलेत, त्यांच्या मार्गावर जाऊ नका. पण तसे पुष्कळ आहेत बाजार बुणगे जिथे तिथे बसलेले, प्रत्येक गल्लोगल्ली. दादरला काय तुमच्या, मला माहीत नाही, कळवा आता नवीन गाव आहे काय इथे स्थिती आहे, पण दादरला काय किंवा गिरगावला काय भरपूर ते फार गुरुजी आलेत, आता अमके गुरुजी आले, त्यांचं काय म्हणे, ते काय नाही, डोक्यावर एक चिमटा मारतात आणि अनुग्रह करतात. मग आपलाच चिमटा मारून घ्या म्हटलं. अशा तऱ्हेच्या वेडगळ समजुतीने परमेश्वर का मिळणार आहे? धर्माच्या बाबतीत अत्यंत चुकीच्या अशा आपल्यामध्ये कल्पना आहेत, पण त्या समजून सांगितल्या तर राग येईल आपल्याला. संकष्टीला सगळ्यांना उपास. आमचे एक शिष्य होते राजवाडे म्हणून, गणपती भक्त. ते एकदा आले आमच्याकडे, मला सांगायला आले, माताजी मला प्रॉस्टेट ग्लॅन्डचा त्रास आहे, डॉक्टर म्हटलं तर ऑपरेशन करायचं. अहो म्हटलं शक्यच नाही, तुम्ही एवढे गणपती भक्त आणि प्रॉस्टेट ग्लॅन्डला गणपतीच बघतो आणि तुम्ही सहयोगी, तुम्हाला असा कसा त्रास झाला? म्हटलं बरं आता असं करा, तुम्ही प्रसाद घ्या, आमचा प्रसाद म्हणजे चणे. तिकडे तिकडे बघायला आले. म्हटलं झालं काय? आज संकष्टी. म्हटलं असं का? संकष्टी म्हणजे काय? त्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला ना? हो. तुमच्या घरी जर मुलगा जन्माला आला तर तुम्ही सुतक पाळणार आहात का? आणि ते श्री गणेश जन्माला आले त्या दिवशी उपास कशाला करायचा? ते म्हणे आम्हाला असं सांगितलं. म्हटलं सांगितलं म्हणून ऐकायचं का? थोडं बुद्धी लावा त्याच्यात. मी म्हटलं बरं आता हे चणे घ्या. का बरं? तुम्ही परत गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की डॉक्टर सांगितलं अहो प्रॉस्टेट तुमचं गेलं कुठे? आता हा गणपती प्रॉस्टेट ग्लॅन्ड बघतो असं जर डॉक्टरला सांगितलं तर तो कानावर हात ठेवला. अरे बापरे माताजी काय सांगता, खोटी गोष्ट. घरात गणपतीचा फोटो असेल, आरती बिरती करतील धावत धावत, फुलं बिलं सुद्धा वाहतील कदाचित म्हणाली तर चुकून. पण हा गणपती तुमच्यामध्ये बसून मुळाधार चक्रावरती एवढं कार्य करत असतो हे मानायला कुणी तयार नाहीत हे डॉक्टर लोक. कारण त्यांना डोके जास्त आहेत ना, अति शहाणे, त्यांचे बैल रिकामे. आता त्याची ओळख अशी की डॉक्टरांना विचारावं की का हो आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरात जर बाहेरची कोणची वस्तू आली, फॉरेन वस्तू आली, तर ह्या शरीराची एक किमया आहे की ते बाहेर फेकून टाकतात. मग जेव्हा पोटात मूल राहतं तेव्हा त्याला बाहेर लगेच काने फेकून टाकतात. उलट ते मूल व्यवस्थित एका वयाला येईस्तवर सांभाळलं जातं आणि मग बरोबर ते महिने पूर्ण झाले म्हणजे मग त्याचं निस्सरण होतं. हे करतंय कोण? हे कसं होतं? हे गणपतीचं आहे, हे विनायकाची बुद्धी आहे जे हे कार्य करत असतं. सर्व सृष्टी परमेश्वराच्या बुद्धीने चालते, आपल्या बुद्धीने चालत नाही. पण ते जरी आपण मान्य केलं तरी ही गोष्ट खरी आहे किंवा नाही हे फक्त आत्मसाक्षात्कारानंतरच कळेल. अशाप्रमाणे एक दोन तऱ्हेच्या लोकांमध्ये आपला महाराष्ट्र वाटलेला आहे. काही लोक परमेश्वरात विश्वास करत नाहीत म्हणून ते उघडपणे सांगतात आमचा विश्वास नाही परमेश्वरात. दुसरे ज्यांना वाटतं आमचा विश्वास आहे ते अशा आंधळेपणाने चालतात. दोन्हीमध्ये परमेश्वर नाही. परमेश्वर हा जाणून घेतला पाहिजे. तो जाण्यासाठी काय झालं पाहिजे? आपला संबंध आत्म्याशी झाला पाहिजे.
आता पुष्कळसे लोक माझ्या प्रोग्रामला सुद्धा येतात, माताजी सहयोगाने गरिबी जाते का? हो जाते, जाईल. कशी? श्रीकृष्णाने सांगितलंय योगक्षेम वहाम्यहम्. आधी योग झाला पाहिजे, मग तुमचं मी क्षेम करीन. सुदाम्याला सुद्धा श्रीकृष्णाकडे जावं लागलं, मग त्याचं क्षेम घटित झालं. आधी योग घ्या, मग मला येऊन सांगा तुमचं क्षेम झालं की नाही. तर तऱ्हेने तुमची रक्षा होते, तर तऱ्हेने तुमचं क्षेम होतं. आणि आश्चर्य वाटतं की आजपर्यंत आम्ही जे आपल्याला इतकं बेकार समजत होतो ते परमेश्वराच्या दृष्टीत आम्ही एवढे महत्त्वपूर्ण झालो कसे. पण त्यातही पुष्कळसे असे लोक असतात जे नुसते कामार्थी, माताजी मला नोकरी लावून द्या म्हणून हे पुष्कळ लोक येतात. आणि मग पुढे कुठल्या कुठल्या थराला जाऊन सहयोगात उतरतात. काही लोक माझे वडील आजारी, माझी बहीण आजारी म्हणून येतात आणि कुठल्या कुठे जाऊन पोचतात. पण काही लोक तिथेच थांबून कुजून जातात. सगळ्यात जे मोठं मिळवायचं या जगात आहे ते फक्त आत्म्याचं दर्शन. दर्शन म्हणजे बघणे नव्हे, आत्मा होणे. कारण तुम्ही आत्मा आहात आणि तो आत्मा तुमच्याकडे साक्षी रूपाने तुमच्या क्षेत्राकडे बघत असतो. त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुमच्या चित्ताकडे बघत असतो. पण जेव्हा कुंडलिनीचं जागरण होतं तेव्हा 6 चक्रांना छेदून ती ब्रह्मरंध्रातनं जेव्हा भेदन करते त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये असलेल्या आत्म्याचं आणि आपलं जसं म्हणतात की जीवाशिवाची गाठ पडते किंवा आपण म्हणूया योग घडतो. म्हणजे आपल्या चित्तामध्ये आत्म्याचा प्रकाश पसरतो. चित्तात आत्म्याचा प्रकाश पसरल्याबरोबर तो आपल्या नसानसातून जाणवू लागतो. म्हणजे जर तुम्ही कोणाकडे हात केलं तर सरळ सांगू शकाल की या माणसाला काय त्रास आहे. कारण ह्या बोटांवर लहान मुलांना सुद्धा कळेल, ह्या बोटांच्या अग्रावर कळेल की ह्या माणसाला काय त्रास आहे आणि मला काय त्रास. मग फक्त एवढंच जाणून घ्यायचं असतं की हे त्रास कसे काढायचे. त्यासाठी नशिबाने ह्या पुण्यात आम्ही मुंबईत तर फार मेहनत केलेली आहे आणि पुण्यात आता राहण्याचं वास्तव्य ठरवलेलं आहे आणि मुंबईला अनेक ठिकाणी आता आपले केंद्र आहेत. पण सहयोग हा शिष्टांसाठी आणि अरेरावी करणाऱ्या लोकांसाठी नाही. परमेश्वर काय तुमच्या पायावर येऊन म्हणणार नाही अरे बाबा तू आत्मसाक्षात्कार घे. पूर्वीच्या काळी हिमालयावर जाऊन तपस्या करून लोकांना कुंडलिनी जागरण होत असे आणि फार कठीण काम होतं, त्याबद्दल शंकाच नाही. पण आज ते इतकं सहज झालेलं आहे तेव्हा सगळ्यांनी ती जागृती घ्यावी. इतकंच नव्हे, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्यात कसं स्थिरावायचं, त्यात कसं जमायचं ते बरोबर लक्षपूर्वक समजून घ्या. उद्या तुमच्याच हातून हजारो लोक बरे होतील, तुमच्या घरामध्ये समृद्धी येईल, सगळीकडे आनंदी आनंद होऊन जाईल. खेडेगावातून आता आपल्याला आश्चर्य वाटेल की खेडेगावात संगमनेरला समजा 7,000 माणसं आली होती आणि एकूण एक मनुष्य पार झाला आणि सहयोग जमला. तिथे कोणत्याही गावात गेलं की तिथे सहयोग जमून बसतो. ते शहरातलं नाही, कारण शहरातल्या लोकांचं चित्तच ठिकाणावर नसतं. आज त्यांना मोटर हवी तर उद्या त्यांना घर बांधायचं आहे, परवा त्यांना हेलिकॉप्टर विकत घ्यायचं आहे. त्याला काही अंत आहे? लक्ष सगळे इकडेच. आणि इतकंही करून नवरा बायकोचं रोज सकाळ संध्याकाळ भांडण, मुलांशी भांडण, मुलं जाऊन ड्रग घेत आहेत. कारण लक्ष आपलं जे आहे परमेश्वराकडनं हटवून आणि नसत्या गोष्टींमध्ये असतं. अर्थशास्त्रामध्ये इकॉनॉमिक्समध्ये असं म्हणतात की सर्वसाधारण इच्छा पूर्ती होत नसते. म्हणजे इन जनरल असं म्हणतात, इन जनरल इच्छा पूर्ती होत नसते. एखादी इच्छा झाली, आता समजा असं वाटलं की आपले घर असावं तर घर घेतलं, घर घेतल्यानंतर काही समाधान नाही. त्याच्यानंतर असं वाटतं की आता एक मोटर घ्यावी, मोटर घेतल्यावर सुद्धा काही समाधान नाही, परत चालले.
दुसरं घ्या, हे करा, ते करा. मग आधी ही माझी आई, ही माझा बाप, ही माझी बहीण, अमकं तमकं, मग त्याला मार, ह्याला धर, मग सत्तेत जा, अमुक व्हा, मोठे मिनिस्टर व्हा, अमकं करा, तमकं करा. पण कुणालाही आनंद म्हणून काय माहिती नाही. मग कशाला एवढं करायचं? हा धडपडाट संबंध आनंदाच्या शोधात असून सुद्धा आनंद शेवटी मिळालाच नाही, तेव्हा व्यर्थच गेला की नाही. ह्यात शहाणपणा जर धरला तर लक्षात असं येईल की आनंद कुठेतरी दुसरीकडे आहे. कुठे? शुद्ध इच्छेत. म्हणजे ह्या इच्छा शुद्ध नव्हत्या, अशुद्ध होत्या, कारण मिळाल्यानंतर आपण टाकून दिलं ते. ती शुद्ध इच्छा, त्याची जी शक्ती आहे तीच कुंडलिनी आहे. एकदा ती का वर आली आणि तुमच्यामध्ये आत्म्याचा दीप पाजळला तर तुमच्या हातून अचाट काम होतात. तुम्ही स्वतःच दीप होऊन जाता. मग गुरु नकोत की कुणी नकोत, तुम्हीच तुमचे गुरु होऊन स्वतःला ठीक करता आणि इतरांना ठीक करू शकता. अशा रीतीनेच संबंध ह्या संसाराचं चक्र ठीक होणार आहे. आता ह्यात बघायचं आहे की किती माणसं ह्यात येतात, ह्याच्यामध्ये किती लोक स्वतःला समर्पित करतात. बोटीमध्ये एखादा मनुष्य यायचा म्हटला आणि त्यांनी दुसरा पाय मगरीवर ठेवलेला असला तर त्याला बोटीत कसं सोडून घ्यायचं? त्याला मगरही हवी आणि बोटही हवी. अशा अर्धवट लोकांना जे अधोगती आणि ऊर्ध्वगती या दोन्हींमध्ये माकडासारखी उडत असतात, अशा लोकांना सहयोग कसा लाभ? पण जे लोक आतून ह्या गोष्टीची जाणीव घेतात की आम्हाला आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आमचे डोळे उघडतील आणि मगच आम्हाला प्रत्येक गोष्टीतलं सूक्ष्म ज्ञान येईल, त्यांना सहयोग लाभ होऊ शकतो. कृपा करून आपण सर्वांनी जागृती आज घ्यावी अशी माझी विनंती आहे. परमेश्वर म्हणजे प्रेमाचा सागर आहे आणि ही जी शक्ती आहे ही प्रेमाची आहे. ती अजून आपण वापरलेली नाही. फक्त द्वेषाची शक्ती आपण वापरतो. म्हणजे आम्ही कळव्यातले आणि तुम्ही दादरचे लागले भांडायला, काहीतरी काढून भांडण काढायचं. तसंही महाराष्ट्रामध्ये मी नेहमी म्हणते 2 शाप आहेत. एक तर भांडकुदळपणा आणि दुसरा शाप म्हणजे भाऊबंदकी. ह्या सर्व शापातून मुक्त होण्यासाठी आधी आत्म्याला जागृत करून घेतलं पाहिजे, कारण तो सर्वव्यापी आहे. इतकंच नाही, पण त्याच्यात सामूहिक चेतना असल्यामुळे आपण सर्व एकाच परमेश्वराच्या शरीरातले अंगप्रत्यंग आहोत ह्याची जाणीव होते आणि त्यामुळे मनुष्य एक दुसऱ्यावर निश्च प्रेम करतो, निर्वाज्य प्रेम करतो. आणि एक तऱ्हेचं मैत्रीचं साम्राज्य जे पसायदानमध्ये वर्णन केलेलं आहे श्री ज्ञानेश्वरांनी, तसल्या तऱ्हेचं मैत्रीचं साम्राज्य स्थापन होतं. श्री शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्यावर पुष्कळ मेहनत घेतली, पण नेहमी म्हटलेलं आहे स्वधर्म ओळखावा. स्वचा धर्म, जे शिवाजीच्या नावाने आज उभे आहेत लोक, त्यांची एक सारखी सांगणं असायचं की तुम्ही स्वधर्म ओळखला पाहिजे. स्व म्हणजे कोण? तुमचा आत्मा, त्याचा धर्म ओळखावा. ते गेलं एकीकडे आणि आपण स्वधर्म म्हणजे मारपीट करणं असं समजतो, हे चुकीचं आहे. स्वधर्म म्हणजे आत्म्याचा धर्म ओळखला पाहिजे. असा मनुष्य अत्यंत शक्तिशाली असतो, निर्भीक, धार्मिक आणि एक उच्च प्रतीचा मानव होऊन जातो. आपणही मिळवावं, आपल्या मुलांना द्यावं, सगळ्यांना ह्याचा वाटप करावा. ह्यापेक्षा मोठी मेजवानी जगात कोणती नाही. ह्याला जात पात ऊच नीच हे काहीही आहे. आपण मानव असले म्हणजे हे सर्व कार्य होण्यासारखं आहे. मग महाराष्ट्रीयन असेना का मद्रासियन असेनात का कोणी असलात तरी सगळे पार होऊ शकतात. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे सगळे केलेले आपण वेगळे वेगळे भेद खरोखर परमेश्वराच्या साम्राज्यात नाहीत. तेव्हा आज आपण सर्वांनी आत्मसाक्षात्कार घ्यावा ही मी आपल्याला परत एकदा कळकळीची विनंती करते.
वर या. वॉटर तुम्ही एक प्रश्न विचाराल सांगा. विचारू प्रश्न विचारायला असे मी सांगू का प्रश्न असेल. आपल्याला जर काही प्रश्न असले तर कृपा करून विचारावेत. पाणी. कारण नंतर ध्यानात गेल्यावरती मी हा प्रश्न विचारला नाही किंवा तो प्रश्न विचारला नाही असं नाही म्हणायचं. गरम पाणी नेमका थोडंसं घेते थोडं कशाला आहेत का प्रश्न. या इकडे या बोला. बोला बोला काय म्हटलं. छान विचारा. पहिलं सांगितलं होतं की पाणी घ्यायचं मठाचं पाणी घ्यायचं ताटामध्ये आणि पाय बुडवायचे त्याच्यात आणि त्याला मस्त मिसळायचं. पण तसं ना जर समुद्रामध्ये जर सहज उभा राहून सहज वा वा मग काय पाहिजे म्हणून म्हटलं सगळं. अर्थात उत्तम उत्तम. वा वा नाही वा वा उत्तम. हे आमचे सहयोगाचे आहेत त्यांनी प्रश्न विचारला आपला. आणखीन कोणी विचारा जनरल प्रश्न. या काय प्रश्न म्हणता. हां बोला काय प्रश्न आहे. हो काय आणलं तुम्ही चणे का. अरे वा तुम्ही घ्या थोडे. छान घेता तुम्ही घ्या. आता बाकीचे मी थोडेसे काढणार घ्या. हां घेऊन जा आईला द्या सगळ्यांना. वैयक्तिक आहे काय म्हणता. फोटो घेऊन या त्याचे. आमच्या केंद्रावर फोटो घेऊन या. हो तुम्ही घ्या तुम्ही सगळ्यांना द्या सगळ्या दिसतात ना सगळ्यांना द्यायचं नंतर. आता बसा मग नंतर द्या. हां बरं हे वैयक्तिक प्रश्न आहेत. बाकी काय असलं तर विचार. कळव्याला आपलं सेंटर कुठं आहे. ह्या शाळेतच आमचं सेंटर आहे. त्या सेंटरमध्ये येऊन आपले वैयक्तिक प्रश्न विचारा आणि जे काही हे लोक सांगतील ते ऐकून घ्या आणि करून बघा. त्याला काही पैसे द्यायला नकोत काही खर्च नाही काही नाही. आपल्याला जे हवं असेल ते इथून सांगावं हा प्रश्न आहे. काय बेटा. सहयोग हा योगाचा प्रकार आहे तर याचा आणि ब्रह्मचर्य सांभाळण्याचा कुठपर्यंत अंतर आहे म्हणजे आजकाल काही नको ब्रह्मचर्य वगैरे बसा जाऊ. त्यांनी विचारलं की माताजी सहयोग हा एक योगाचा प्रकार आहे का आणि ह्याच्यामध्ये ब्रह्मचर्य वगैरे पाळावं लागेल तर कसं काय. काही ब्रह्मचर्य वगैरे पाळायचं नाही. चांगलं व्यवस्थित लग्न करा. लग्न हे मंगल कार्य आहे. लग्न हे मंगल कार्य आहे. म्हणजे हे कुणी सांगितलं लग्न करायचं नाही म्हणून. काहीतरी काढतात एक एक खुळ आहेत ही. लग्न करायचं नाही आणि साऱ्या जगाला त्रास. लग्न करणं म्हणजे यज्ञ आहे. लग्न झालं पाहिजे. रामाने केलं होतं कृष्णाने केलं होतं. हे कुणी सांगितलं योगी जन लग्न करू नये म्हणून. त्यांना सगळ्यांना हिमालयावर द्या पाठवून. व्यवस्थित लग्न व्हायला पाहिजे. व्यवस्थित
कुटुंब पद्धती पाहिजे, सगळ्यांनी प्रेमाने राहिलं पाहिजे. सहयोगामध्ये आम्ही आत्ता ह्या वर्षी म्हणजे म्हणता येईल की मागल्या वर्षी, कारण ह्या वर्षाच्या सुरुवातीला एकंदर 47 लग्न लावली. 47 एका दिवशी. संबंध लग्न 1.5 तासात झाली. लग्न आहे म्हणजे एक नाही दोन नाही. काय बेटा नंतर घेऊ? हां नंतर बरं ठेवा. काय एवढं कोण खाणार? या ते कळव्याचे आहेत का पेढे? हां या. तसं काही करायचं नाही. काहीतरीच ब्रह्मचर्य वगैरे काही नको. बरं राहिले दुसरे योग. त्या सर्व योगांमध्ये अष्टांग योग असा सांगितलेला होता पतंजलीमध्ये. पण ते सगळं अत्यंत शास्त्र शुद्ध आहे आणि ते आपण सहयोगात आल्यावर सगळं तुम्हाला करावं लागतं. कोणचं आसन घालायचं ते सांगतील जर गरज असली तर, कोणचा मंत्र म्हणायचा ते सांगतील, काय लागेल ते सांगतील. पण उगीच्या उगीचच आपण संबंधच जर औषधाच्या बाटल्या एका पेटीत ठेवून सगळ्याच्या सगळ्या घेतल्या त्याचा काय फायदा आहे? त्याचा सांगोपांग विचार करून व्यवस्थित समजून त्याचं शास्त्र समजून मग जे लागेल ते घ्यावं. या प्रश्न विचारला की मला आत्म्याचं ज्ञान पाहिजे, दुसरं काही नको. बसा. फार छान प्रश्न आहे. ह्यांना आत्म्याचं ज्ञान पाहिजे. बसा तुम्ही. उत्तम. बोला. या महाराज. ह्यांचं काय म्हणा? काय सहयोग म्हणजे काय? सहजयोग म्हणजे काय? सह म्हणजे तुमच्याबरोबर, ज म्हणजे जन्मलेला. तुमच्याबरोबर जन्मलेला सहज. पण आपल्या मराठी भाषेमध्ये आपण सहज म्हणजे ज्याला आपण म्हणू इंग्लिशमध्ये स्पॉन्टेनियस. कारण ही जिवंत क्रिया, सर्व जिवंत क्रिया सहज घडते. आता एका बीमध्येच त्याच्याबरोबर जन्मलेली ही शक्ती असते की ते बी अंकुरू शकते. तसंच आहे तुमच्यामध्ये सुद्धा ही शक्ती निहित आहे की ज्याने तुम्ही योगाला प्राप्त होऊ शकता. हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो तुम्ही प्राप्त करून घ्यावा. हे थोडक्यात सांगितलं. पण आहेत पुस्तकं वगैरे आपण घ्यावे आणि वाचून बघावं बरं का. पुढे अच्छा अच्छा हाँ. हमारी कंपनी में कुछ परिस्थिति मतलब करीब 7-8 महीने से वर्कर बहुत मतलब मानसिक त्रस्त है. मतलब ये सुधर सकते हैं कि क्या होता है? लड़ते नहीं, मतलब कुछ कंपनी का स्थिति ऐसी है बना के रखा गया है कि आदमी लोग मानसिक बहुत ये हो गए. वहाँ कोई गुरु बैठा है क्या? कोई गुरु तो ऐसे कोई नहीं है. हमारे यहाँ शंकराचार्य एक बार आए थे. अरे बाप रे. गणपति का मतलब मूर्ति बैठा. वो बड़ा गड़बड़ है. कौन से वाले? नफरतलाल इंजीनियरिंग में मतलब ये शंकराचार्य वो जो यंग वाले हैं मद्रास के थे. इधर हाँ, उनमें एक ही सही है. वो तो बुढ़े हो गए. ये जो पैदल चल रही है, पैदल चल रहे थे, वो आए थे. वो तो भूत बाधा करते हैं. तो उसके बाद हम लोग गणेश जी का उन्होंने स्थापना किया. बाद में उस बाद हम लोग 13 कोटि जप भी किए श्री राम. हे भगवान. उसके बाद से अभी भी हम लोग कंपनी का हालत ऐसा है, बिगड़ गया. बिल्कुल बिगड़ना ही हुआ. अभी तक बिगड़ा हुआ. सुधर सकते हैं कि नहीं हम लोग? हाँ सुधर सकते हो. जरा उसका इलाज मैं बताऊंगी. तो ये तो मतलब हमारे नाई साहब जो है ना, हमारे पर्सनल नंबर जो उसी कंपनी के, अब उनको बताएंगे हम लोग अच्छा रहेगा. अच्छा ठीक आहे. भूत बाधा आहे. वो आजकाल पुष्कळ निघाले. पायलीचे 50 गुरु येऊन तिथे गुरुला तिथे येऊन गणपती बसवला. आता एखाद्या भूतानी गणपती बसवला तर काय चांगलं होणार आहे तुमचं? अशुभ होणार की नाही? हे सगळे भूत आहेत नुसते. काय हरकत नाही. वो ठीक कर देंगे. हाँ. उससे मानसिक परिस्थिती बहुत खराब है. ह्यांना सुद्धा पकडून राहिलं बिचारायला. हां लग वा वा. कुलदेवताचंच तर आम्ही कार्य करतोय. तुम्ही प्रश्न विचारा. माताजी तुम्हीच आहात का आमच्या कुलदेवता? विचारा बरं. विचार. 1 मिनिट विचार. दोन्ही हात माझ्याकडे करून. आला ना उत्तर आलं ना. आहोत की नाही? मग काय आमच्यात त्यांच्यात काय फरक आहे? त्यांचंच कार्य करतोय. देवकृपेने तुम्हाला कुलदेवता आहे. ज्यांना नाही त्यांचा त्रास होतो मला. हो आता तुम्ही सहयोगात या. आधी समजून घ्या सगळं आणि मग व्यवस्थित पूजा करा. कळलं का? हां हां काय म्हणता? या
जरा 1-2 मिनिटं बसा बसा, बसून घ्या आरामात. हां, काय म्हणे? हां, मालक वर्गाची किंवा धनिक लोकांची नैतिक वृत्ती सुधारेल का? त्याला उपाय काय जेणेकरून समाजावर असलेली त्यांची पकड ही नीतिमूल्यांना जोपासणारी व्हावी? पकड काय? समाजावर असलेली त्यांची पकड ही नीतिमूल्यांना जोपासणारी व्हावी. नीतिमूल्यांना जोपासणारी व्हावी. लोकांची कोणच्या? नीती आणि मूल्य यांना जोपासणारी अशी त्यांची स्थिती व्हावी. बरं, बसा. ह्यांनी प्रश्न असा विचारला आहे की मालक आणि काय, मालक आणि कोण? मालक आणखी नोकर. मालक आणि नोकर नाही म्हटलं. मालक वर्गाची किंवा धनिक लोकांची हां. नैतिक वृत्ती सुधारेल बरं, का? आता त्याला उपाय काय जेणेकरून समाजावर असलेली त्यांची पकड ही नीतिमूल्यांना जोपासणारी व्हावी? बरं, बसा. यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की धनिक लोक आणि मालक लोक यांची जी नीतिमूल्य आहेत ती जी खराब झाली आहेत ती कशी ठीक होती? तर आधी आपण आपली नीतिमूल्य ठीक करून घेऊया, आपल्यात परमेश्वराचा वास करून घेऊया. आपण क्षेम मिळवून आपणच धनिक झालं पाहिजे, म्हणजे तेही आपली नीतिमूल्य ठीक करते. आपण जर सगळे धनिक झालो तर मग ह्या धनिकांची पकड आपल्यावर कशी येईल? म्हणून आधी योग घ्या, क्षेम घ्या. आणि धनिक म्हणजे जास्त पैसेवाले लोक तुम्हाला वाटतं की फार ते सुखात आहेत, तर तशातली गोष्ट नाही. त्यांना जास्त त्रास आहेत तुमच्यापेक्षा. परवाच पुण्याला एका धनिक गृहस्थांनी माझ्या अगदी हात जोडून आम्ही इतके हॉस्पिटल काढले, माताजी तुम्ही या वगैरे गेले. त्यांच्या घरी तर बघते काय, त्यांची बायको तिला पॅरालिसिस झालेला, त्यांच्या मुलाला वेड लागलेलं, त्यांच्या भावाला कॅन्सर झालेला, सारा घर त्यांचं जे ते सगळे आजारी भरलेले तिथे. तेव्हा असं म्हणणं की आपला जो दर्जा आहे तो कमी आहे हे चुकीचं आहे. पैसे जास्त होऊन कमी होऊन काही विशेष फरक पडत नाही, हे मी आधी सांगितलेलं आहे. फक्त तुमच्यामध्ये आत्मिक संपत्ती किती आहे ती आधी पाहिली पाहिजे. तुम्ही आपली आत्मिक संपत्ती वाढवली पाहिजे. ते वाढवल्याबरोबर परमेश्वराची संबंध शक्ती आपल्यावर लागल्यावरती कोण काय करणार, कोणाची पकड येणार, आणि ते तुमच्या चरणावर येतील, तुम्हाला मान्य करतील. पण सर्वप्रथम तुम्हाला पाहिजे की तुम्ही आपली आत्मिक संपत्ती वाढवली पाहिजे. आणि नीतिमूल्यसुद्धा आत्मिक संपत्तीने मिळवलेली नीती ही खरी नीती आहे. वरवरूनच झालेली नीती त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून जो सुगम मार्ग आहे तो मी सांगितला की स्वतः तुम्ही आपली नीतिमूल्य ही आत्मिक संपत्तीने पुष्ट करून घ्या. मग त्याच्यानंतर बघा, पुष्कळसे आता असे लोक आहेत मालकसुद्धा की जे आत्मसाक्षात्काराकडे वळले आहेत. जशी तुम्हाला पैशांचा त्रास आहे तसा त्यांना दुसरा त्रास आहे, आणि तेही आता आत्मसाक्षात्काराकडे येतात. तेव्हा आपली सगळ्यांची सांगड बसवली पाहिजे. नुसते जर आपले मालकच जर आत्मसाक्षात्कारी झाले तरी फायद्याचं नाही. म्हणजे कामगार वर्ग त्यांना समजा जर 1000च्या वर जर 100 रुपये जास्त मिळाले तर निघाले दारूच्या गुत्त्यावर. आपली नीतिमूल्य कशी आहेत ते आधी बघायला पाहिजे. आमचे साहेब इथे शिपिंग कॉर्पोरेशनचे चेअरमन होते, आणि त्यांना फार वाटायचं की सगळ्यांची फार मदत केली पाहिजे. तर ड्रायव्हर लोकांना त्यांनी एवढा पगार करून टाकला, 4000 रुपये त्या दिवसात कुणाला मिळत नसे. 2000 वरती आणि 2000 भत्ता. 6 महिने त्यांच्या बायका रडत आमच्याकडे आल्या, माताजी ह्यांच्यापासून सुटका करा, हे कसं काय करतात. म्हटलं झालं काय. म्हणे यांनी बायका ठेवल्या आहेत, घरात पैसे देत नाही, दारू पीत पडलेत. पैसासुद्धा झेलता आला पाहिजे ना, झेपला पाहिजे. त्या श्रीमंताही झेपला नाही आणि आपल्याला झेपणार नाही. तेव्हा तो झेपण्यासाठी सुद्धा आपल्याला आत्मिक बळ यायला पाहिजे. कळलं का? आपल्याला असं वाटतं जर पैसा आला तर आपण त्यांच्याबरोबरीचे मुळीच नको, त्यांच्याबरोबरीचे कशाला व्हायचे, ते दुःखातच आहेत बिचारे. तेही दुःखात नाही, तुम्ही दुःखात आहे. नुसतं पैसा ही भ्रामक गोष्ट आहे. उलट सहयोगात जे लोक आले त्यांना क्षेम घटित झाले, त्यांच्या प्रकृत्या छान झाल्या, त्यांच्याजवळ पैसे वाचू लागले. आमच्या लंडनला जर तुम्हाला येऊन बघायचं असलं तर तिथे इतकी बेकारी आहे की लोकांना भीती वाटते की आता होणार काय या देशाचं. पण एकही सहयोगी बेकार नाही आहे. म्हणजे क्षेम घटित होतं. पण क्षेम म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप, असे फालतूचे पैसे येत नाहीत.
त्यांची पकड सोडवण्याचं कारण एकच आहे की तुम्ही समर्थ झालं पाहिजे. तुम्ही स्वतः समर्थ, स्वतःला समअर्थ झालं पाहिजे. त्या नुसतं भांडून झगडून, समजा तुम्ही जर 100 रुपये जास्ती जरी मिळवले तरी कोणचं मोठं कल्याण करणार आहात. असा विचार करा की आपल्या वडिलांना किती पैसे मिळत होते? कमीच मिळत होते. पण आमच्यापेक्षा जास्त इमानदार. गांधीजींनी युद्ध काढलं त्यावेळेला ते लोक त्याच्यात पडले आणि एवढं त्यांनी त्याग केला. आम्ही तर कसलाही त्याग करू शकत नाही, हावरट होतं. पण पैशाकडे दृष्टी ठेवून आपण समर्थ होऊ शकत नाही. आत्म्याकडे दृष्टी ठेवायला पाहिजे, म्हणजे आपण धनिकसुद्धा होऊ शकतो. लक्ष्मीचा प्रसाद मिळतो. पण अवास्तव पैसा मिळून तरी डोकंदुखी आहे. सगळ्यात मुख्य म्हणजे समाधान माणसाला मिळतं आणि त्या समाधानामध्ये अनेक चमत्कार घडून येतात. तेव्हा हे भांडणच संपून जाईल. सगळ्यांची अशी सुंदर सांगड बसेल की तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी नेहमी बघत असते, आज 200 रुपये जास्त वडा, उद्या 400 रुपये आहेत तिथेच आहेत. काय फरक होतोय का तुमच्यात? 2-4 आणखी लचांड लावून घेतली म्हटलं तर चालेल. कोणी मला म्हटलं की माताजी तुम्ही ड्रायव्हिंग करता का? म्हटलं मुळीच करत नाही. म्हणजे माझा प्रश्न सुटला ड्रायव्हिंगचा. मोटारीचा प्रश्न सोडवायचा असला तर मोटार विकून टाका. सगळी लचांड आहेत आमच्यासारख्या लोकांना. साधू संतांनाही लचांड आहेत. पण तेवढं जरी नसलं तरीसुद्धा आपल्याला जे एवढे भ्रामक कल्पना आहे त्याबद्दल, ती तरी आपण नीट करून घेतली पाहिजे. ते सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. एवढे मोठे तुकाराम, संत तुकाराम, त्यांच्याकडे शिवाजी महाराज सर्व ऐश्वर्य घेऊन पोचल्यावर त्यांनी काय सांगितलं? आम्हाला काय करायचं संत साधूंना? समाधानी माणसं होतं. समाधानासारखं सुख नाही जगात. पण त्याचा अर्थ असा नाही की या समाधानाचा फायदा धनिकांनी घ्यावा, असा मुळीच नाही. पण त्यांना तरी कुठे समाधान आहे? उद्या तेही समाधान शोधायला सहयोगात येणार आहेत. ते थोडे थोडकेच आहेत, पण तुम्ही पुष्कळ आहात. त्यात तुम्ही विचार करावा. त्या थोड्या थोडक्यांना आत्मसाक्षात्कार मिळाले नाही, आपल्याला मिळाला नाही, ते योग्य होईल का? अरे त्या तेव्हापासून बसल्या, त्यांना तर सांग. बरं आता 1 मिनिट. काय सामाजिक प्रश्न आहे काय? हिंदू धर्म आपला अल्पसंख्याक होत चालला आहे. बसा बसा, तुमचं उत्तर देते. आप बैठिए आपका भी उत्तर. एक आता फार प्रश्न विचारू नका. तुमचे वैयक्तिक प्रश्न असणार आहे बायकांचे. वैयक्तिक प्रश्न आहेत ना, ते लिहून द्या. वैयक्तिक प्रश्न लिहून द्या. बाकी ह्यांचा प्रश्न, ह्यांनी हिंदू धर्माचा विचार केलेला आहे. बरोबर आहे की धर्मनिरपेक्षतेने आपला समाज जो आहे तो अल्पसंख्याक होऊन जाईल वगैरे वगैरे. आता याबद्दल स्पष्ट सांगायचं म्हणजे ऐकून घेतलं पाहिजे, डोकं उघडं करून, न रागवता. हिंदू हा शब्द आला कुठून? आपण भारतीय आहोत. हिंदू हा शब्द कुणी दिला आपल्याला माहिती आहे का? आपल्याला अलेक्झांडरने. जेव्हा अलेक्झांडर सिंधू नदीला क्रॉस करू लागला तर त्याला सिंधू म्हणता येणार, तर त्याने हिंदू म्हटलं. हे उद्या परवाची गोष्ट आहे. भरत कधी झाले? शकुंतलाचे पुत्र. म्हणजे हिंदू हा शब्द जो आहे त्याला काही अर्थ मला दिसत नाही आहे. आपण भारतीय आहोत. आपण भरताचे पुत्र आहोत. आणि दारू पिणाराही हिंदू आहे, आणखी डावरी घेणाराही हिंदू आहे, बायकांना मारणाराही हिंदू आहे, आणि इंग्लिश लोकांचे जोडे चाटणारा सुद्धा हिंदूच आहे. पण भारतीय नव्हे तो. भारतीयाची आपली प्रतिष्ठा आहे, तो आपल्या संस्कृतीत उभा आहे. हा फरक बघून घेतला पाहिजे. म्हणून हिंदू नावाचे जे लोक बोलतात त्यांचं मला आश्चर्य वाटतं की अहो हिंदू म्हणजे शब्द आला तरी कुठनं? तुम्ही भारतीय शब्द का वापरत नाही? आणि आज सर्व जगात आम्ही जो सहयोग पसरवतोय ती भारतीय संस्कृती पसरवतात, तेव्हा तुम्ही अल्पसंख्याक कसे होणार?
हे सगळे भारतीय होत आहेत, तुमच्या भूमीला नमन करतायत, तुम्ही करत नाही तितकं करता, त्याची एवढी सेवा करताय. तुम्ही अल्पसंख्याक कसे व्हाल? कारण कोती बुद्धी आहे म्हणून. हिंदू कोण मला हे सांगा, तुम्ही कोणाला हिंदू म्हणणार? दारुडा असला तरी तो हिंदू आहे की नाही? पण भारतीय जर असला तर दारू नाही पिणार तो. ह्या नसत्या भ्रामक कल्पना आहेत, त्याच्यावर जाऊन तुम्ही भांडू नका. भारतीय संस्कृतीला आधी बसून घ्या. आता सिख काय भारतीय नाही आहे का? आता मूर्खासारखे वागले तरी आहेत भारतीयच, आणि हिंदूच होते पूर्वी. म्हणजे हे आहे महामूर्ख सुद्धा हिंदूच आहेत. आणि हे सगळे जेवढे रजनीश बिजनीश फिरतायत जगामध्ये पैसे खात, तेही हिंदूच आहेत. काय पण भारतीय नव्हे. फरक कळला का? तेव्हा आता भारतीय व्हा तुम्ही, म्हणजे सहयोगी व्हा. आम्ही तर ह्या परदेशातल्या लोकांना भारतीय करून टाकलाय. तुम्ही कसले अल्पसंख्याक होता? कसली तरी कल्पना करू नका, नसती भीती आहे. काही अल्पसंख्याक होत नाही. कोण होणार? अहो आपली संस्कृती काय अशी तशी आहे काय? जे खरं असतं ते कधी मिटू शकणार नाही जगात. पण हे खोटं आहे की आम्ही हिंदू म्हणजे जे प्रकार आहे, हिंदू प्रकार काय मला समजत नाही. हे अलेक्झांडरनी दिलेली संज्ञा आपण कशाला पाळायची? आता म्हणे बॉम्बेला तुम्ही मुंबई म्हणता, मग हिंदूला तुम्ही भारतीय का म्हणत नाही? नाही तर मग बॉम्बेला बॉम्बेच राहू द्या. त्या परदेशाने असं आपल्याला काहीतरी चुकून म्हटलेलं आहे म्हणून आपण ते मान्य करायचं का? आणि त्याच्यावर एवढे मोठे मोठे निशाणे उभारायचे का? आणि भांडायचं का? अहो परवा आम्हाला दगड मारले लोकांनी या गोष्टीवरती. धरून तुम्हाला सांगते ना, मी तुमची आई आहे, मी तुम्हाला आत्मदर्शन द्यायला आले, मला दगड मारले. म्हणजे का हा हिंदू धर्म आहे का बायकांवर दगड फेकणे? शिवाजी महाराज होते खरे हिंदू म्हटलं पाहिजे तर, किंवा भारतीय. त्यांनी हिंदू पदपाठशाही एवढ्यासाठी म्हटलं कारण त्याला एक मुसलमानी बाहेरचे फिरंगी आले होते त्यांच्याशी भांडण्यासाठी, म्हणून त्यांनी हा शब्द वापरला हिंदू पदपाठशाही. त्यांना काय माहित होतं त्याचा अर्थ असा होणार आहे. त्यांच्या भारतीय संस्कृती त्यांच्यात नसती तर कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला ते असं म्हणाले नसते की तुमच्यासारखे जर आम्ही खूपसूरत आमची आई जर तुमच्यासारखी खूपसूरत असती तर आम्ही तुमच्यासारखे खूपसूरत झालो असतो. काय तो मनुष्य होता. शिवाजीसारखे होऊन दाखवा. नुसते आपले शिवाजीचं नाव घेऊन हिंदू धर्म करू नका. एक तरी उभा करा बरं शिवाजीसारखा मनुष्य माझ्यासमोर, मग आम्ही जीवाला लावून घेऊ. शिवाजी करायचेत मला तुमचे? काय कशी काय कल्पना आहे? शिवाजी व्हायचं की नाही सगळ्यांना? मग नसती गोष्ट घेऊन भांडायचं नाही. सगळ्यांना शिवाजी करायचे, सहयोगात या तुम्ही. अहो आपण फार शक्तिशाली आहोत. कसलं काय घेऊन बसले तुम्ही? बसता काही भ्यायची गोष्ट नाही. हां ठीक बसा. आता हे कोणाचं तरी कोटेशन घेऊन आले. त्यांनी काय केलं? कुणाला आत्मदर्शन दिलं का? कुणाला आत्मसाक्षात्कार झाला का? नाही ना. मग बघा मी देते तुम्हाला. आता तुम्ही केंद्रावर या मग सांगतील. जितके वैयक्तिक प्रश्न आहेत ते केंद्रावर विचारायचे, पण हा जनरल प्रश्न छान विचारला आहे. आता सांगितलं ना शुद्ध इच्छा म्हणून आहे. गुरु आहेत तुमचे, गुरु होते का? म्हणून पोटाचा विकार गुरुमुळे झालेला आहे. तेव्हा तुम्ही इथे या, हे सांगतील गुरुचा कसा प्रकार काढायचा. पोटाचा विकार बहुतेक वाईट गुरुमुळे होतो. तसंच नव्हे, आता समजा दत्ताची तुम्ही साधना केली तर पोटाचा विकार होणार हमखास. म्हणजे दत्तांचं चुकलेलं काही नाही, चुकलेलं तुमचं आहे. अहो दत्त म्हणजे साक्षात दत्तच आहेत. ते तुमचं पोट नाही खराब करणार, पण होतं काय ते लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही दत्त दत्त म्हणत राहिले तर दत्त म्हणून जे परमेश्वर आहेत त्यांच्याशी काही संबंध झालेला नाही. उद्याला तुम्हाला जर राजीव गांधीकडे जायचं असेल, तुम्ही जाऊन तिथे राजीव राजीव म्हणत राहिले तर तुम्हाला पोलीस धरतील का नाही धरणार? तुमचा अजून काही योग घडला नाही, तुम्ही त्याच्या साम्राज्यात नाही. तुम्ही कोणत्या दमावरती त्याला दत्तांना अहो दत्त दत्त म्हणत फिरता? आधी त्यांच्याशी काहीतरी संबंध घडवून घ्या. काहीतरी त्याच्यामध्ये प्रोटोकॉल म्हणतात तसा असतो की नाही? नाहीतर आपल्याला असं वाटतं की परमेश्वर आपल्या खिशातच आहे, वाटेल तेव्हा काढावं. त्याच्यामुळे हे त्रास होतात.
शिवाचे जेवढे लोक भक्त असतात त्यांना हृदय धरणार, कारण हृदयामध्ये शिव असतात. दत्ताच्या सर्व शिष्यांना पोटाचा त्रास असणार हमखास. पोट बघून मी सांगते. किंवा वाईट गुरु असले तर पोटामध्ये त्रास होणार, कॅन्सर होणार. अनेक रोग ह्या गुरूंच्यामुळे झालेले आहेत आपल्या देशात. व्यसनापेक्षा सुद्धा गुरु वाईट, कारण व्यसन सुटतं पण गुरु सुटत नाही. बोला काय म्हणता बाई? हां, वैयक्तिक प्रश्न आहे ना, मग या इकडे. हां, केंद्रावर आपण या. हो, ज्यांना वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी केंद्रावर यावं. आणि हे प्रश्न अगदी मी तुम्हाला सांगते सहज सोडवण्यासारखे. थोडंसं ऐकून सबुरीत, जसं साईनाथ म्हणत असत, सबुरीत बसा. आता साईनाथांचं नाव आलं तर सांगते की ते हिंदू होते का नव्हते, कबीर कोण होते, पण ते भारतीय होते. काय म्हणता? हां, आणत नाही तुम्हाला नवरा? काय येत नाही का सांग? मुलबाळ आहे का? मग काय नाही, सोडून टाका अशा नवऱ्याला. कळलं का? हां, मी तुमचं लग्न करून देईन. हे हिंदू धर्म. नवरा नेत नाही अशा नवऱ्याला सोडून टाका आणि मी लग्न करते. मारतो नवरा, दारू पितो, नंतर डावरी पाहिजे, मुलीची लग्न होत नाहीत, सगळ्यांची लग्न मी लावून देते, मुली देऊ नका डावरी बिवरी. का? हां, सगळे वैयक्तिक प्रश्न आहेत. पुढे काय आहे का कोणी? आता वैयक्तिक प्रश्न थोडे गुंतागुंतीचे असतात आणि आता सगळ्यांच्या समोर सांगण्यासारखे नसतात. तेव्हा कृपा करून इथे केंद्र आहे, आपण यावं, आपले वैयक्तिक प्रश्न सोडून घ्यावे. आधी सहजी सुटतील. त्यासाठी काही पैसे द्यावे लागणार नाहीत, काही करावं लागणार नाही. आधी सरळ सगळं काम होऊ शकतं. तेव्हा कृपा करून वैयक्तिक प्रश्नांसाठी तरी आम्ही आता काही सांगितलं नाही, त्याला कारणाचं सगळ्यांसमोर सांगण्यासारखे नाही. सहयोगाने सर्व आपल्या देशातल्या ज्या कुरीती आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत. बरं, एक ध्यानात बसवते, मग घेते बाळाला. बरं, आता इतकं सगळं झाल्यावर त्यांनी जसं सुरुवातीनं म्हटलं की आता जे आम्हाला आत्मसाक्षात्कार हवा तर तो घ्यायचा आहे. त्यासाठी एक विनंती आहे की मधूनच उठून जायचं नाही. मधूनच उठून जायचं नाही. आता जायचं असलं तर जावं. ते कोणतरी डिस्टर्ब करून राहिला बाहेर, त्या माणसाला बघा. आता दुसरी गोष्ट अशी आहे ध्यानाच्या वेळेला की जर आपण काही घट्टबिट्ट असं पोटाला बांधलं असेल, थोडं हलकं करून घ्यावं, आरामात बसावं, सहजासनात. म्हणजे एकावर एक पाय चढवून नाही बसायचं. सहजासन म्हणजे मांडी मोकळी करून बसायचं. टोप्या बिप्या काढून घ्या, कारण ब्रह्मरंध्र उघडायचं असतं. आईसमोर टोपी कशाला? आम्ही काही गुरु बिरू नाही, आमच्यासमोर टोपी कशाला पाहिजे? आईसमोर आपण काही टोपी बिपी घालून काही जात नाही सल्यूट मारायला. आईचं आहे किती म्हटलं तरी. हे आपल्याला समजतं नशीब. आता पुष्कळांचे प्रश्न असेही सुटतील आपोआपच. वैयक्तिक प्रश्नसुद्धा सुटतील. आता सर्वप्रथम डोळे मिटायच्या आधी मी सांगते आपल्याला की कसं आपलं संतुलन आधी साधलं पाहिजे. आता सहयोग आपण बघाल तर त्याच्यामध्ये डाव्या हातामध्ये आपली इच्छाशक्ती आहे. शुद्ध इच्छा नाही पण इच्छाशक्ती आहे. तर डावा हात आमच्याकडे करायचा असा आणि गणेशाचं स्तवन करून उजवा हात जमिनीवर ठेवायचा.
मला एक आठवलं की पुष्कळसे आमच्या उत्तर हिंदुस्थानातले जे स्वतःला हिंदू बनवतात आणि त्याच्यासाठी लढायला तयार आहेत, त्यांना दत्तात्रय कशाशी खातात ते माहिती नाही आणि गणपती कशाशी खातात ते सुद्धा माहीत नाही. श्री गणेशाला आणि ह्या महाराष्ट्राच्या भूमीला नमस्कार करून उजवा हात जमिनीला. जे लोक खुर्चीवर बसले आहेत त्यांनी पायातले जोडे काढून टाकावेत. दोन्ही हात माझ्याकडे करायचे, सगळ्यांनी केलं पाहिजे. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीकडे. डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीकडे. आता या पृथ्वी तत्वाला असं म्हणायचं की माझ्यात जी काही कुसंस्कारांची जडता आहे ती तुम्ही ओढून घ्यावी. डोळे उघडे ठेवा, आमच्याकडे बघायचं. पायावर पाय घालून बसायचं नाही, मोकळे पाय सोडून. जमिनीवर मोकळे पाय सोडून बसायचं. मांडी घालताना मोकळे म्हणजे सहजासनात. सहजासन म्हणजे एकावर एक पाय बसवत नाहीत. हां, तर डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. आता उजवा हात माझ्याकडे. ह्या हातामध्ये क्रियाशक्ती आहे आणि क्रियाशक्तीमुळे जे अहंकाराचे दोष आपल्यामध्ये आले ते काढण्यासाठी आकाश तत्वाकडे हा हात असा करायचा. याने संतुलन येईल. आता दोन्ही हात अशी एकत्र घ्या. आता डोळे मिटायच्या आधी आपण चष्मा वगैरे काढून ठेवला तरी चालेल, कारण काही बघायचं नसतं, त्याच्यात दृष्टी बरी होते. आणि आधी काढू नका, कारण मी सांगते ते चक्र कुठे धरायचं. हृदयामध्ये आपला आत्मा आहे म्हणून पहिला हात आपल्या हृदयावर ठेवायचा. डावा हात सारखा माझ्याकडे, म्हणजे इच्छा आहे आपली की आपल्याला आत्मसाक्षात्कार घडायचा आहे, घडावा. नंतर हा उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला, इथे गुरुचं तत्व आहे. त्याच्यानंतर खाली पोटाच्या ओटीपोटात हे शुद्ध विद्येचं तत्व आहे. उजवाच हात. सर्व काम डावीकडे करायचं उजव्या हाताने, डावा हात माझ्याकडे. शुद्ध विद्येचं तत्व आहे. ही विद्या जिने आपण परमेश्वराचं जे शक्तीचं कार्य ते जाणतो, ते करतो, त्याच्या कायद्याला समजतो, ती ही विद्या, शुद्ध विद्या. त्याच्यानंतर परत पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे, मग हृदयावर. त्यानंतर मानेच्या आणि खांद्याच्या मधोमध इकडे असा जाणव हात म्हणतात तसा असा घ्यायचा आणि मान अशी उजवीकडे वळवायची. हे चक्र श्रीकृष्णाचं आहे, म्हणजे सगळी गोष्ट लीला आहे. आणि आम्ही काही चूक केली, आम्ही पतित आहोत, आमच्यात हे दोष आहेत ते दोष आहेत, अशा रीतीने न्यूनताची कल्पना सगळी काढून टाकली पाहिजे. आमच्यात काहीही दोष नाही. आम्ही परमेश्वराचे मंदिर आहोत. फक्त दिवा अजून तेवला नाही, तेवढीच वाट बघायची. नंतर हा उजवा हात कपाळावर असा आडवा धरावा लागेल. या आज्ञाचक्राची पुढची बाजू. नंतर हा उजवा हात डोक्याच्या मागच्या बाजूला धरून मान अशी मागे फेकून डोकं हातावर पेलायचं. त्यानंतर हा उजवा हात ताणून धरून त्याचा तळवा हा बरोबर मधोमध टाळूवर ठेवायचा, डोक्यावर दाबून आणि सातदा तो असा फिरवायचा.
हे कसं करायचं पुढे डोळे मिटून ते सांगते मी. आता आपल्याला कळलेलं आहे. सर्वप्रथम आपल्याबद्दल प्रसन्न चित्त असलं पाहिजे. आम्ही फार वाईट, आम्ही हे पाप केलं, ते पाप केलं, हे सगळं विसरा. असं करायला नको होतं, तसं करायला नको होतं, मी काय बोलताना जरी म्हटलं असेल तरी विसरा. ह्या क्षणाला सगळं विसरून जायचं. तुम्ही परमेश्वराचे मंदिरात अशा प्रसन्न चित्ताने बसायचं. प्रसन्न चित्त. आता परमेश्वराकडे निघाले, परमेश्वराच्या रस्त्यात निघाले, तर प्रसन्न चित्त असलं पाहिजे. आता डावा हात माझ्याकडे आणि डोळे मिटायचे. उजवा हात हृदयावर ठेवायचा. इथे आत्म्याचं स्थान आहे. तेव्हा एक मूलभूत प्रश्न विचारायचा आपल्या मनामध्ये, श्री माताजी मी आत्मा आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे. तो डोळे मिटून हृदयामध्ये विचारायचा. श्री माताजी मी आत्मा आहे का, भाविकपणाने 3दा विचारा. जसं कॉम्प्युटरला आपण प्रश्न विचारतो तसंच आपण प्रश्न विचारत आहात. आता ह्या प्रश्नाबरोबर पाठोपाठ दुसरा प्रश्न येतो, तर जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही तुमचे गुरुसुद्धा आहात. तेव्हा उजवा हात पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे गुरुतत्वावर ठेवायचा, दाबून धरायचा आणि प्रश्न विचारायचा, श्री माताजी मी माझा स्वतःचा गुरु आहे का, म्हणजे गुरूंचे 13 जणा. सगळ्यांनी केलं पाहिजे व्यवस्थित. उजवा हात पोटावर खालच्या बाजूला ओटीपोटात डावीकडे धरायचा दाबून आणि प्रश्न विचारायचा, श्री माताजी मी माझा गुरु आहे काय. आता हा उजवा हात पोटाच्या ओटीपोटात खाली अगदी असा दाबून धरायचा, खालच्या बाजूला. वरच्या बाजूला धरून होता, आता खालच्या बाजूला ओटीपोटात दाबून धरायचा. आता ह्या ठिकाणी शुद्ध विद्येचं स्थान आहे. पण आपली स्वतंत्रता मी मान्य करते, तेव्हा मागितल्याशिवाय होणार नाही. आपण कृपा करून मागून घ्यावं, श्री माताजी आम्हाला आपण शुद्ध विद्या द्यावी, कृपा करून आम्हाला आपण शुद्ध विद्या द्यावी, असं साधा म्हणा, कारण ह्या चक्राला 6 पाकळ्या आहेत. कृपा करून आम्हाला आपण शुद्ध विद्या द्यावी असं मागून घ्यायचं. आता ह्या मंत्राने कुंडलिनी जागृत होते, सुरुवात होते तिची. पण वरची चक्र उघडी केली पाहिजेत. म्हणून उजवा हात उचलून परत पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे दाबून धरावा गुरुतत्वावर. आता ह्या ठिकाणी पूर्ण विश्वासाने, आत्मविश्वासाने म्हणायचं, श्री माताजी मीच माझा स्वतःचा गुरु आहे, असं दादा म्हणा. श्री माताजी मीच माझा स्वतःचा गुरु आहे. दहा म्हणायचं, कारण 10 गुरुतत्व आहेत. बरं, आता हृदयापासून म्हणा, चरपटपंजरी नको. हां, विश्वासाने, त्याच विश्वासाने आता हात हृदयावर ठेवायचा. हृदयचक्र उघडण्यासाठी हृदयावर हात ठेवून
पूर्ण विश्वासाने म्हणायचं, हे तुम्हीच आपली कुंडलिनी जागृत करता आहात आणि आपली चक्र उघडत आहेत. श्री माताजी, मी आत्मा आहे, हे परम सत्य आहे की तुम्ही आत्मा आहात. हे 12दा म्हणा, श्री माताजी, मी आत्मा आहे, हे खरंच परम सत्य आहे. कारण तुम्ही शरीर, बुद्धी, अहंकार आदी काहीही नाही, तुम्ही स्वयं आत्मा आहात. पूर्ण विश्वासाने 12दा म्हणा, स्वतःबद्दल पूर्ण विश्वास ठेवा. परमेश्वर हा दयेचा, प्रेमाचा सागर आहे, पण सर्वात जास्त म्हणजे तो क्षमेचा सागर आहे. आता हा उजवा हात उचलून खांदा आणि मान ह्याच्यामध्ये जो कोण आहे त्याच्यामध्ये मागच्या बाजूला कण्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा समोरून, आणि मान उजवीकडे वळवा. उजवीकडे मान उजव्या हाताने धरायचं. पुष्कळ लोक डाव्या हाताने धरतात. उजव्या हाताने धरायचं, डावा हात आमच्याकडे. याचं चुकतंय तिकडे. समोरून असा हात आडवा घ्यायचा. ह्या ठिकाणी 16दा म्हटलं पाहिजे, श्रीकृष्णाचं स्थान आहे. श्री माताजी, मी अगदी दोषी नाही. जसं इंग्लिशमध्ये म्हणतात, मदर आय एम नॉट गिल्टी. माझ्यात काहीच दोष नाही, मी शुद्ध आहे, मी शुद्ध आत्मा आहे, माझ्यात काहीच दोष नाही, निष्कलंक आत्मा आहे मी, माझ्यात काहीही दोष नाही. सोळादा म्हणा, 16दा. हे चक्र सगळ्यांचं फार जास्त धरलेलं आहे. तेव्हा ज्यांना असं वाटतं की आम्ही फार दोषी आहोत त्यांनी स्वतःला शिक्षा द्यावी आणि 108दा म्हणा. मी म्हटलं ना आधी प्रसन्न चित्त असलं पाहिजे. 16दा म्हणा. बर, आता हा उजवा हात कपाळावर आडवा धरायचा आणि दोन्हीकडून दाबून धरायचं. ह्या ठिकाणी असं म्हणायचं, श्री माताजी, मी सर्वांना एकसाथ क्षमा केली. हृदयापासून म्हणा, कितीदाची गोष्ट नाही, हृदयापासून म्हणण्याची गोष्ट आहे. आता पुष्कळ म्हणतात क्षमा बिमा आम्हाला करता येत नाही माताजी, फार कठीण काम आहे. अहो, क्षमा केली किंवा नाही केली काही करत नाही तुम्ही, पण जर नाही केली तर मात्र तुम्ही दुसऱ्यांच्या हातात खेळता. म्हणून दोन्हीकडनं दाबून जोराने म्हणायचं हृदयामध्ये, माताजी, मी सर्वांना साथ क्षमा केली. हां, 4 आता हात मागे घालायचा, डोक्याला धरून मागच्या बाजूला अशी मान पेलवून घ्यायची मागच्या बाजूला. आता इथे हात ठेवून स्वतःच्या समाधानासाठी, हे परमेश्वरा, माझ्या हातून जर काही चुकलं असेल तर ती क्षमा करावी, असं स्वतःच्या समाधानासाठी म्हणा. एकदाच म्हटलं तरी चालेल. हां, आता हा हात काढून घ्या, आणखी ताणून घ्यायचा उजवा हात, डावा हात माझ्याकडे व्यवस्थित. आता ही सगळ्यात शेवटली पायरी. उजवा हात ताणून घ्यायचा आणि मधोमध
आपल्या तळव्याच्या मधोमध बरोबर आपल्या टाळूवर ठेवायचा आणि त्याला जोराने दाबून 7दा फिरवायचं. यावेळेला परत आपली स्वतंत्रता आपल्याजवळ आहे म्हणून आपल्याला म्हणावं लागेल, श्री माताजी आम्हाला आपण आत्मदर्शन द्यावे, आम्हाला आत्मसाक्षात्कार द्यावा, तो आम्हाला हवा, असं 7दा म्हणा. आता हात खाली घ्या. हळूहळू डोळे उघडायचे, हळूहळू डोळे उघडा. माझ्याकडे बघताना विचार करू नका, निर्विचारितेत राहता येतं. आता राहता येतं आपल्याला. हे निर्विचार समाधी. कुंडलिनी जेव्हा आज्ञाचक्राला निघून जाते वर, तेव्हा निर्विचार समाधी येते. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात डोक्यावर इथे बरोबर टाळूवर 4-5 इंच धरून बघा, थंड येते का. हेच ते सलीलम. उजवा हात माझ्याकडे, डाव्या हाताने बघायचं. डाव्या हाताने 4 इंचवर बघा. 4-5 इंच कुणाकोणाची एका फुटावर निघते. असं थंड थंड येते का बघा, असं फिरवून. लक्ष टाळूकडे असलं पाहिजे माझ्याकडे बघत असताना. आता डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात डोक्यावर बघा. पुष्कळांचं गरम गरम निघेल, ते निघू देत गरम. वरपर्यंत बघा. कोणाला वर सुद्धा येत असेल. लक्ष टाळूकडे असलं पाहिजे. आता परत एकदा उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात बघा. आता दोन्ही हात आकाशाकडे असे करून मानवर अशी फेकून प्रश्न विचारायचा. श्री माताजी, ही ब्रह्मशक्ती आहे का? हाताला असं गार गार वाऱ्यासारखं वाटेल. ही परमेश्वरी शक्ती आहे का? ही ब्रह्मशक्ती आहे का? असा प्रश्न विचारायचा. ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? ही सगळे पसरलेली आहे. हां, 3दा प्रश्न विचारा. आता हात खाली घ्या. हातात बघा, हातात येते का? तर ज्या लोकांच्या डोक्यातून किंवा हातातून थंड थंड असं चैतन्य जाणवलं, त्या लोकांनी दोन्ही हात वर करा. काय सगळ्यांना जाणवलं का? कमाल आहे तुम्हा लोकांची. झाले सगळेजण पार. सगळे झाले तुम्ही साधू संत योगी जन. तुम्हाला आमचे नमस्कार. आता फक्त ह्याच्या पुढे कसं करायचं ते मात्र इथे येऊन शिकलं पाहिजे. नाही तर हे अर्धवट राहून जायचं. बी जर अर्धवट उगवलं आणि संपलं तर त्याची काय स्थिती होती तशी करून घेऊ नका. स्वतःच्या आत्मसाक्षात्काराची पूर्ण चाट ठेवली पाहिजे, इज्जत ठेवली पाहिजे आणि स्वतःबद्दल आदर असायला पाहिजे. आता आपण स्वाभिमानी व्हायचं आहे आणि भारतीय व्हायचं आहे खरोखर. परमेश्वर आपण सर्वांवर आशीर्वाद. तो दर्शनाची व्यवस्था करा. दर्शनाशिवाय मान्य नाही करणार. ठेवा फुलं पुढे, फुलं पुढे ठेवा म्हणजे दर्शनाला वस्तू. तिकडे फुलं आहेत दर्शनासाठी. पादुका वगैरे आहेत का? नाही. सहयोगानं बोलून घ्या. ही फुलं घाला ना मोदी.
मोदी ही फुलं घाला. तिथे पाय होते ना माझे, जिथे उभी होते तिथे ठेवा, जरा पुढे. तिकडून यायचं, खालून यायचं, पुढून यायचं, पुढून या. काय काय कृपया करून सावकाश लाईनीत या, नमस्कार करा आणि जा. या मुलांना काढा बरं. आणि एक घालाय चेंगर होऊन जातं. एकदम गर्दी केली तर होणार नाही. फुल नाही न्यायचं, नमस्कार करायचा. फुल न्यायचं नाही घरी, त्यांना सांगा फुल नाही न्यायचं. अहो एक रस्ता येतो समोर, अहो हे निघायचे फुल नका नेऊ. त्यांच्यावर गणांचा अधिकार असतो, त्रास होईल. तुम्ही आधी धावायचं की नाही सांगितलं.